नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे आणि रस्ता करायचं म्हणलं तर त्याची एक प्रक्रिया असती। तर ती प्रक्रिया नेमकी काय आहे, त्यासाठी आपल्याला अर्ज कोणाला करावा लागतो, त्या अर्जासोबत काय कागदपत्र जोडावे लागतात। त्यानंतर बरेचसे शेतकरी हे कमेंट करत आहेत की आम्हाला नंबर बांधावरून रस्ता मिळेल का। आता नंबर बांध म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी जी काही गरजेची आणि महत्त्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतात जाणारा कोणताही रस्ता करायचा असेल, मग तो पांदन रस्ता असो, शिव रस्ता असो किंवा एखादा बंद पडलेला रस्ता असो, आणि तो रस्ता करायचा किंवा कोणी अडवलेला रस्ता आहे, तो रस्ता करायचा म्हणल्यावर त्याची एक प्रक्रिया आहे। त्यासाठी आपल्याला एक अर्ज द्यावा लागतो। आता नेमका अर्ज कसा द्यायचा, तर तो अर्ज तहसीलदारांच्या नावाने सविस्तर ज्या ज्या शेतकऱ्यांना त्या रस्त्याची गरज आहे त्या शेतकऱ्यांनी अर्जामध्ये आपले नाव टाकायचे। त्यानंतर त्या शेतकऱ्याचे जे काही गट नंबर आहेत ते गट नंबर टाकायचे। त्या ज्या म्हणजे शेतातून रस्ता जाणार आहे किंवा शेतात जळून गेलेला आहे त्या शेत रस्त्याचा जो काही गट नंबर असेल तो गट नंबर सुद्धा अर्जामध्ये नमूद करायचा। आणि तुमच्याकडे जर त्या शेत रस्त्याचा नकाशा असेल, तो नसेल तर भूमी अभिलेख कार्यालयातून नकाशा घ्यायचा आणि तो नकाशा त्याच्यासोबत जोडायचा। आणि जे काही शेतकरी म्हणतात की नंबर बांधावरून, तर मित्रांनो पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, ते नंबर बांध नाही तर त्याचं नाव आहे नंबर बंध। म्हणजे पूर्वीच्या काळी नंबर बंद होता, त्यानंतर त्याला भूमापन क्रमांक असं म्हणत होते, आणि त्यानंतर काही काळ सर्वे नंबर होते, आणि नंतर त्यालाच आता गट नंबर असं म्हणतात। म्हणजे नेमका आता गट बदल जो असतो, म्हणजे एखादा धुरा असतो, आपल्या थोडक्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे धुरा, इकडली जमीन वेगळ्या गटाची असते आणि इकडल्या जमीन वेगळ्या गटाची असते, म्हणजे त्याला आपण जे गावरान भाषेत आज नंबर बांध म्हणतो, धुरा म्हणतो, तोच नंबर बंद। आपल्याला त्यावरून सुद्धा रस्ता मागणी करता येते, मात्र त्यासाठी शेतकऱ्यांना अशाच पद्धतीने अर्ज करावा लागतो। मग तो शेत रस्त्यांचा ते काही नकाशा, त्याची जे काही चतुर्सीमा असेल ती चतुर्सीमा, हे सर्व कागदपत्र जोडून तहसीलदारांच्या नावाने अर्ज करावा लागतो। आणि तहसीलदारांना अर्ज केल्याच्या नंतर तहसीलदार त्या रस्त्याचा पंचनामा करतात, खरंच रस्ता आहे का किंवा कोणी अडवलेला आहे का, त्याची पाहणी करणं, त्याचा पंचनामा करणं, आणि त्यानंतर तहसीलदार निकाल देत असतात। आता यामध्ये सुद्धा बरेच शेतकरी असे म्हणतात की तहसीलदारांना अर्ज दिला मात्र त्यावर काहीच प्रक्रिया नाही, किंवा काही शेतकरी असं म्हणतात की तहसीलदारांनी निकाल विरोधात दिला। म्हणजे आता थोडक्यात काही रस्ते हे अडवलेले असतात, मग जे काही अडवणारे शेतकरी असतात त्यांच्या बाजूने दिला। तर शेतकरी मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला तहसीलदारांनी निकाल त्यांच्या बाजूने दिला अडवणाऱ्याच्या, किंवा त्या जे काही शेत रस्त्याचा आपण अर्ज दिलेला आहे त्यावर काहीच प्रक्रिया केली नाही, तर मग अशा वेळेस काय पर्याय उरतो, तर त्यासाठी आपल्याला प्रांत अधिकारी म्हणजे आपल्या उपजिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा पुन्हा अपील करता येतं। मात्र ही जी काही मर्यादा असते, तहसीलदारांना ही 90 दिवसाच्या आत प्रक्रिया करायची असते। आता यांनी जर 90 दिवसात केली नाही तर आपल्याला 60 दिवसाच्या नंतर, म्हणजे आपण जे काही अर्ज दिलेला आहे त्याच्यानंतर 60 दिवसात जर प्रक्रिया केली नाही तर आपल्याला 60 दिवसाच्या नंतर उपजिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा याची अपील करता येते। आता समजा उपजिल्हाधिकाऱ्याकडे अपील केली आणि त्यांनी सुद्धा त्यावर केली नाही, तर आपल्याला पुढे न्यायालयाच्या सुद्धा बऱ्याच प्रक्रिया असतात, मात्र तिथंच आपण आपला जो काही रस्त्याचा प्रश्न असेल तो सोडवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे कमेंट असतात की महसूलचे अधिकारी सहकार्य करत नाहीत, पैसे खाल्ल्याशिवाय काम करत नाहीत। तर आता मित्रांनो, त्यासाठी सुद्धा तुम्हाला RTI चा कायदा आहे, माहिती अधिकाराचा कायदा, त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मागणी करू शकता की आम्हाला जे काही तुम्ही प्रक्रिया आहे त्याची माहिती द्या, कशी प्रक्रिया असते, काय असते। म्हणजे आपण जोपर्यंत पुढाकार घेत नाही तोपर्यंत तो अधिकारी सुद्धा काम करायला तयार होत नाही। त्यामुळे अशी ही प्रक्रिया असते, अशा प्रक्रियेने आपल्याला जावं लागतं, त्यावेळेस हा शेत रस्ता आपल्याला होऊ शकतो। अशी ही महत्त्वाची माहिती होती। मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा
व्हिडिओला लाईक करा. भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.